नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती, कारागृह भरती 2024 साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न बघा 7 मार्च 2024 या रोजचे आहेत. तर आजचा आपला पार्ट नंबर बघा 56वा. या पार्टमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत. कोणत्या दिवसाचे? तर 8 मार्च 2024चे. पहिला प्रश्न आहे बघा, देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ, पश्चिम बंगाल. तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन हे बघा बांधण्यात आले आहे. तर ते कोणत्या ठिकाणी बांधण्यात आले आहे? तर बघा हावडा या ठिकाणी बांधण्यात आले आहे. किती मीटर खोल आहे? तर बघा 33 मीटर. फूटमध्ये विचारलं तर 108 फूट एवढे ते खोल आहे. आणि पश्चिम बंगाल राज्यातील बघा कोलकाता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे देखील उद्घाटन करण्यात आले. पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन. त्यानंतर हे जो काही महामार्ग आहे बघा अंडर वॉटर मेट्रोचा, तर तो एकूण किती किलोमीटर लांबीचा आहे? तर बघा 16.6 एवढा तो लांबीचा महामार्ग आहे. आणि तो कोणत्या नदीच्या खालून आहे? तर बघा हुगळी नदीच्या खालून तो बोगदा आहे. त्यानंतर पाण्याखालील मेट्रोचा मार्ग जगात फक्त पॅरिस व लंडन या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर पर्याय क आहे बघा जम्मू आणि काश्मीर. तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी बघा देशातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज चिनाब ब्रिज, ज्याचं नाव आहे बघा चिनाब ब्रिज, याचे उद्घाटन बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतर पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी केले. जगातील सर्वात उंच ब्रिज चिनाब ब्रिज आणि पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन जम्मू आणि काश्मीर. त्यानंतर पर्याय ड आहे बघा केरळ. तर केरळ या ठिकाणी बघा भारतातील पहिली वॉटर मेट्रो बघा केरळमधील कोची या ठिकाणी सुरू झाली. नंतर पर्याय ब आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्रातील बघा मुंबई या ठिकाणी भारतातील पहिला अंडर वॉटर सी टनेल हा जो काय आहे बघा तो महाराष्ट्रात तयार होत आहे. आणि काही दिवसांपूर्वी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देखील मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी करण्यात आले. आणि कोस्टल रोडला नाव कोणाचे देण्यात येणार आहे? तर बघा छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिवडी नावाशिवा जो काही अटल सेतू आहे बघा, त्याला अटल सेतू नाव दिलं आहे, शिवडी नावाशिवा सागरी सेतूला. तर तो काही अटल सेतू आहे. तर याचे उद्घाटन देखील बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते मुंबई येथे. हा बघा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे अटल सेतू. दुसरा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती कोणत्या शाळेत करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर बघा पर्याय ड तिरुअनंतपुरम केरळ. तर भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती बघा तिरुअनंतपुरम केरळ या राज्यामध्ये करण्यात आली आहे. तिचं नाव काय आहे? तर बघा आयरिस रोबोट असं त्या AI शिक्षिकेचं नाव आहे. शाळा विचारली तर बघा केटी सिटी उच्च माध्यमिक विद्यालय जी काही तिरुअनंतपुरम या ठिकाणी आहे बघा. तर त्या शाळेमध्ये बघा आयरिस ही पहिली AI शिक्षिका बघा शाळेमध्ये शिकवणार आहे. आणि
ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आयचा फुल फॉर्म आहे बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणारे बघा पहिले राज्य केरळ हे बनले आहे. त्यानंतर बघा जगातील पहिली महिला ए आय रोबोट सीईओ कोण आहे तर बघा मिका रोबोट. मिका रोबोट ही बघा जगातील पहिली महिला ए आय रोबोट सीईओ आहे. त्यानंतर बघा गगनयान मोहिमेत व्योममित्र रोबोट हा जो काही इस्रो अवकाशात बघा पाठवणार आहे. व्योममित्र रोबोट गगनयान मोहिमेत बघा अवकाशामध्ये पाठवणारा आहे. तिसरा प्रश्न आहे जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर योग्य उत्तर पर्याय ड 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस हा बघा साजरा करण्यात आला आहे. त्यानंतर 1 मार्च रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला तर शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरिक सुरक्षा दिवस हा बघा 1 मार्च रोजी साजरा करण्यात आला. नंतर पर्याय ब आहे बघा 7 मार्च. तर 7 मार्च रोजी बघा राष्ट्रीय जन औषधी दिन हा बघा 7 मार्च रोजी साजरा करण्यात आला. तो केव्हापासून साजरा करण्यात येतो तर बघा 2019 सालपासून. पुढचा प्रश्न आहे इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने बघा इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना ही बघा सुरू केली आहे. तर हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर सुखविंदर सिंग सुक्खू हे हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि या इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजनेअंतर्गत बघा महिलांना प्रति महिना 1500 रुपये बघा दिले जाणार आहेत. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बघा हिमाचल प्रदेशने आणखीन एक योजना जाहीर केली होती तर तिचं नाव काय आहे बघा नारिको नमन ही जी काही योजना आहे बघा ती देखील हिमाचल प्रदेश या सरकारने सुरू केली आहे. तर पर्याय ड आहे बघा मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश सरकारने कोणती योजना सुरू केली आहे तर बघा लाडली बहना योजना. परीक्षेमध्ये भरपूर हा प्रश्न विचारला गेला आहे. लाडली बहना योजना कोणत्या राज्य सरकारची आहे तर बघा मध्य प्रदेश या राज्य सरकारची ती योजना आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राची कोणती आहे तर बघा लेक लाडकी योजना. लाडली बहना मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची आहे बघा लेक लाडकी योजना. छत्तीसगडची योजना कोणती आहे तर बघा महतारी वंदना योजना ही बघा छत्तीसगड या राज्याची आहे. पाचवा प्रश्न आहे बघा केई पन्योर हा नवीन जिल्हा कोणत्या राज्याने घोषित केला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेश राज्य सरकारने बघा केई पन्योर आणि बिचोम हे 2 नवीन जिल्हे बघा अरुणाचल प्रदेश राज्य सरकारने बघा मंजूर केले आहेत. आणि या अरुणाचल प्रदेश या राज्यातील जिल्ह्यांची संख्या किती होणार आहे तर बघा 28 एवढी होणार आहे. नंतर अरुणाचल प्रदेशला बघा सर्वप्रथम सूर्य उगवणारा प्रदेश असे देखील म्हटले जाते. पाचवा प्रश्न आहे आपला 6वा प्रश्न आहे जलविज्ञान सर्वेक्षणासाठीचा भारताबरोबरचा करार कोणत्या देशाने स्थगित केला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ मालदीव. तर मालदीव या देशाने बघा जलविज्ञान सर्वेक्षणासाठीचा बघा भारताबरोबरचा करार हा स्थगित केला आहे. तर बायकॉट मालदीव हा जो काही ट्रेंड आहे बघा तो लक्षात ठेवा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बघा जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते मालदीवच्या 3 मंत्र्यांनी तर त्यासाठी बघा आपल्या भारतीयांनी बघा बायकॉट मालदीव असा बघा ट्रेंड सुरू केला होता आणि त्या 3 मंत्र्यांना मालदीव सरकारने बघा निलंबित केले होते. त्यासाठी बघा मालदीव हे खूप चर्चेत होते आणि बघा जलविज्ञान सर्वेक्षणासाठी आता भारताबरोबरचा करार हा बघा
याच देशाने स्थगित केला आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, पहिल्या पोलाद क्षेत्रातील हरित हायड्रोजन संयंत्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क, हिसार हरियाणा. हिसार हरियाणा या राज्यामध्ये बघा पहिल्या पोलाद क्षेत्रातील हरित हायड्रोजन संयंत्राचे उद्घाटन बघा करण्यात आले आहे. तर ते कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर बघा केंद्रीय पोलाद व नागरी विमान वाहतूक मंत्री, केंद्रीय पोलाद व नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते बघा या हरित हायड्रोजन संयंत्राचे बघा उद्घाटन करण्यात आले आहे. इथे बघा प्रसिद्ध जिंदाल स्टेनलेस लिमिटेड, जिंदाल स्टेनलेस लिमिटेड या ठिकाणी बघा या हरित हायड्रोजन संयंत्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे कोणत्या ठिकाणी आहे? तर हिसार हरियाणा या ठिकाणी आहे. जिंदाल स्टेनलेस स्टील आपलं स्टेनलेस लिमिटेड. 8वा प्रश्न आहे, जीएसटी विभागाच्या राज्य आणि केंद्रीय अंमलबजावणी प्रमुखाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क, नवी दिल्ली या ठिकाणी बघा जीएसटी विभागाच्या राज्य आणि केंद्रीय अंमलबजावणी प्रमुखाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन बघा करण्यात आले आहे. 9वा प्रश्न आहे, वनतारा हे वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारले आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ, जामनगर गुजरात. जामनगर गुजरात या ठिकाणी वनतारा हे वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र बघा उभारले आहे. कोणी उभारले आहे? तर बघा रिलायन्स इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीजने बघा हे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र वनतारा हे बघा उभारले आहे. तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी बघा टाटा हा मुंबईत बघा पहिल्या लहान पशु रुग्णालय तयार करत आहे. कोठे? तर मुंबई या ठिकाणी. कोण करत आहे? तर टाटा. 10वा प्रश्न आहे, महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय ड, हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण बघा करण्यात आले आहे. पर्याय अ आहे छत्रपती आपलं रत्नागिरी महाराष्ट्र. तर रत्नागिरी महाराष्ट्र या ठिकाणी बघा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण बघा रत्नागिरी या ठिकाणी करण्यात आले. पर्याय क आहे विजयवाडा. विजयवाडा या ठिकाणी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण बघा विजयवाडा या ठिकाणी करण्यात आले. आणि डेहराडून, तर डेहराडून या ठिकाणी भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण बघा डेहराडून या ठिकाणी करण्यात आले. 11वा प्रश्न आहे, बँक ऑफ इंडियाचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ, MR कुमार यांना बघा बँक ऑफ इंडियाचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. तर पर्याय ब आहे अजय खानविलकर. तर अजय खानविलकर यांची बघा नुकतंच देशाच्या लोकपालपदी अजय खानविलकर यांची नियुक्ती केली आहे. पर्याय ड आहे AS राजीव. AS राजीव यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आणि पर्याय क आहे गीता बत्रा. तर गीता बत्रा यांची जागतिक बँकेच्या GEF मध्ये संचालकपदी गीता बत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 12वा प्रश्न आहे, पहिला सरकारी समर्थित OTT प्लॅटफॉर्म कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, केरळ राज्य सरकारने बघा पहिला OTT प्लॅटफॉर्म हा बघा लॉन्च केला आहे. तर OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे बघा देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर केरळ. केरळ हे राज्य बघा देशातील OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणारे बघा पहिले राज्य बनले आहे. या OTT प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? तर बघा स्पेस असं बघा नाव आहे. आणि याचे नियंत्रण कोण ठेवणार आहे? तर बघा
केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळ, केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळ हे बघा याचे नियंत्रण ठेवणार आहे. केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्या, तर पिनराई विजयन हे केरळचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे, तरुण उद्योजकासाठी युवा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ड, उत्तर प्रदेश राज्य सरकारने तरुण उद्योजकासाठी युवा योजना ही बघा सुरू केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर योगी आदित्यनाथ. 14वा प्रश्न आहे, भारत पेट्रोलियम स्पीडचा ब्रँड अँबॅसेडर खालीलपैकी कोण बनला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क, नीरज चोप्रा हा बघा भारत पेट्रोलियमचा स्पीडचा ब्रँड अँबॅसेडर हा बघा बनला आहे. पुढचा प्रश्न आहे, ICC टेस्ट क्रिकेटच्या फलंदाजाच्या क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, केन विल्यमसन हा बघा ICC टेस्ट क्रिकेटच्या फलंदाजाच्या क्रमवारीत बघा पहिल्या स्थानावर आला आहे. आणि यशस्वी जायस्वाल बघा टॉप 10मध्ये यशस्वी जायस्वाल हा बघा आला आहे. शेवटचा 16वा प्रश्न आहे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ आशा या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे बघा नुकतंच प्रकाशन झाले. कोणाच्या हस्ते झाले, तर अमित शहा यांच्या हस्ते झाले. तर त्यामधील फोटो कोणत्या छायाचित्रकाराने बघा काढला आहे? तर योग्य उत्तर बघा पर्याय क, गौतम राजाध्यक्ष. हा जो काही बेस्ट ऑफ आशा फोटोबायोग्राफी आहे बघा पुस्तक, तर त्यामधील बघा फोटो कोणत्या छायाचित्रकाने काढला आहे, तर गौतम राजाध्यक्ष यांनी तो बघा फोटो काढला आहे. आणि अरुण योगीराज कोण आहेत, तर बघा श्रीरामाची जी काही मूर्ती आहे ती बघा यांनीच साकारली होती, ज्यांची प्राणप्रतिष्ठा झाली बघा अयोध्या या ठिकाणी. तर ती मूर्ती बघा कोणी साकारली होती, तर अरुण योगीराज यांनी साकारली होती. मित्रांनो, अशा प्रकारे बघा महत्त्वाचे 16 करंट अफेअर्स आपण 7 मार्चचे पाहिले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. याचा जर तुम्हाला PDF हवा असेल तर बघा टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता.